42 साईजचा ब्लाऊज आहे, पाहू शकता इथे. आता ह्या ब्लाऊज मध्ये मी तुम्हाला सांगते, बऱ्याच मैत्रिणी म्हणता आमचं मोठ्या साईज मध्ये ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरतं. तर बघा मी इथे गळा रुंदी किती घेतली आहे, फक्त आणि फक्त 1.25 इंच. शोल्डर पट्टी इथे चेक करून बघू 3.5 इंच. संपूर्ण शोल्डर बघू 5.5 इंच. एवढ्या छोट्या शोल्डर मध्ये संपूर्ण ब्लाऊज कसं ॲडजस्ट करायचं, संपूर्ण कसं ब्लाऊज कटिंग करायचं, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. कारण बऱ्याच मैत्रिणींचं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ना ते उतरतं मोठ्या साईजमध्ये. आता इथे बघू शकता ही क्रॉस पट्टी आहे, त्याचबरोबर मी बाही जोडून घेतली आहे, त्याचबरोबर इथं बाहीला सुद्धा आपण जॉईंट वगैरे देऊन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि 42 साईज आहे, याच पद्धतीने 44 साईज पण राहते. तर बघा किती मोठं असं पॅटर्न आहे आपलं, आणि तुम्ही बघू शकता. तर मी हे जोडून घेतलंय, मला फक्त एवढं सांगायचं हे 42 साईजचं ब्लाऊज आहे. तर मी इथं गळा रुंदी किती ठेवलेली आहे, तर याचं संपूर्ण त्याच्यासाठी कटिंग पण परफेक्ट पाहिजे, त्याशिवाय ब्लाऊजचा गळा सुद्धा डीप आहे. तर बघू शकता तुम्ही डीप म्हणजे किती डीप आहे मोठ्या साईजमध्ये. तर डीप गळा असेल तर ब्लाऊजचं शोल्डर नक्की उतरतं. तर मग तुम्ही याला इथं कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, तर त्यासाठी मी इथं मोठी साईजमध्ये तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर चला मग मी तुम्हाला आज जी कटिंग आहे ती सोप्या पद्धतीने 42 साईजची कशी करायची म्हणून सांगतेय. मी बरेच दिवस झाले 42 साईजचा व्हिडिओ पण बनवलेला नव्हता, पण आज म्हटलं चला, बऱ्याच त्यांच्या कमेंट पण होत्या की ताई मोठी साईजमध्ये पण आम्हाला भीती वाटते कटिंग करायला, आणि शोल्डर वगैरे कसं टाकायचं त्याला पण सांगा म्हणून. तर मग चला, सगळ्यात पहिलं तर 42 साईज आहे, तर मग मी उंची जी आहे ना ती भरपूर ठेवणार आहे. म्हणजे मी 15 इंच प्लस 1 इंच ॲड करून घेते, 16 इंचावर मार्क करून घेते. ब्लाऊज जो आहे ना तो उंची जास्त पाहिजे जर मोठी साईज असेल तर, म्हणून मी इथं काय केलंय तर बघू शकता ना, 15 इंच प्लस 1 इंच म्हणजे 16 इंचावर मार्क केलंय. तर हे बघा, ही आपलं इथं शोल्डर टाकायचंय, उंची टाकून घेतली तर शोल्डर मी ठेवणार आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर जी मुंढा उंची आहे ना ती मी इथं ठेवणार आहे. तर मी तुम्हाला 42 साईजचा ब्लाऊज पण दाखवणार आहे, आणि त्याचबरोबर त्याचा मोंढा राऊंड किती आहे तो पण दाखवणार आहे. आणि हा मोंढा राऊंड आणि जो मापाचा ब्लाऊजचा मोंढा राऊंड आहे तो जर परफेक्ट बसला तर आपल्याला कोणतंच माप वाढवण्याची गरज पडत नाही. आता मी इथं बघतीये 5.5 इंचाचं मी मुंडा उंची टाकली. आता तुम्ही म्हणताय एवढी मोठी साईज आहे तरी तुम्ही मुंडा उंची 5.5 टाकली, तर हो ती बरोबर बसती, तुम्हाला मी दाखवते. तर चला, आता इथे सगळ्यात तर पहिला आपण इथं जी मुंडा उंचीची लाईन आहे ना ती काढून घेऊ. इथं त्याच्या पहिलं सगळे माप वगैरे टाकून घेऊ आपण. त्याच्यानंतर आता आपण इथं घेणार आहे घडी. तर बघा छाती आहे 42 छातीचा चौथा भाग येतो 10.5 इंच. हे बघा 10.5 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच ठेवू शकता. आता इथं लाईन आखून घेऊ आपण. आता इथं मी काय करणार आहे, सरळ लाईन काढून घेते खालच्या साईडला पण. काढून घेतल्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 1.5 इंच मोंड्याचा राऊंड द्यायचा आहे. तर आपण इथं काय करू, इथं या पद्धतीने मोंड्याच्या राऊंडसाठी तुम्ही 1.5 इंच आतमध्ये घेतलं पॉइंट बाहेरून असा, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला द्यायचा आहे शेप. हे बघा, तर आपला हा बॅक पार्टचा मोंड्याचा राऊंड झाला. आता इथं जी शोल्डर पट्टी आहे ना ती मला ठेवायची आहे 5.5 इंच जे आहे ना, इथं आपण संपूर्ण शोल्डर घेतलंय. इथं जर जास्त डीप घ्यायचा आहे तुम्हाला अजून 10 इंच 10.5 इंच, तुम्ही 5.25 इंचाचं पण शोल्डर घेऊ शकता, काही अडचण नाहीये. मी माझ्या ब्लाऊजमध्ये सुद्धा 5.25 इंचाचं घेतलेलं आहे शोल्डर. तर तुम्ही पण इथं याच पद्धतीने टाकू शकता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. आता मी इथं म्हणजे सगळ्यांना कटिंग करता यावी म्हणून मी इथं 5.5 इंचाचं शोल्डर ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे कसं, बऱ्याच जणींचा ब्लाऊजचा गळा वर असू शकतो, म्हणजे 7, 8, 9 असा पण असू शकतो, त्यामुळे 5-5.5 इंचाचं शोल्डर तुम्ही टाकू शकता आरामशीर. 3 इंचाची जी आहे ना शोल्डर पट्टी ठेवली तर 3.5 इंचावर इथं मार्क करून घ्यायचं. म्हणजेच जर तुम्हाला म्हणजे आपली गळा रुंदी किती राहते इथं तुम्ही पाहू शकता 2 इंच, आणि जर तुम्हाला अजून छोटी शोल्डर पट्टी घ्यायची म्हणजे 2.5 इंच घ्यायची, आणि मग तुम्ही 3 इंचावर इथं मार्क करू शकता.
तर इथं 3 इंचावर मार्क केल्यावर जी काही गळा रुंदी आहे ना ती तुमची राहणार आहे 2.5 इंच. तर काहीच अडचण नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची शोल्डर पट्टी तुम्हाला व्यवस्थित किती घ्यायची आहे ती लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर जेवढं पण इथं शिल्लक गळा रुंदी राहील ना तेवढी तुम्हाला इथं ठेवायची आहे. जर तुमची गळा रुंदी जास्तच मोठी होतीये, जसं 2.5 इंचाच्या पुढे जातीये तुमची गळा रुंदी, तर हे जे शोल्डर आहे ना ते डायरेक्टली कमी करून घ्या. म्हणजेच काय होतं बऱ्याच वेळेस जर तुमची गळा डीप असेल ना तर मग तुम्ही शोल्डर पट्टी छोटी ठेवली तरी पण चालते. पण जर गळा डीप नसेल आणि शोल्डर पट्टी छोटी ठेवली तर मग शोल्डर मात्र तुमचं उतरू शकतं. त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला, शोल्डर जे आहे ना ते नेहमी मापात टाकायचंय. डीप गळा असेल तर तुम्ही अगदी 5.5 इंच, 5 इंच, 5.25 इंच असं घेऊ शकता. त्याच्यामुळे काय होतं, इथं आहे ना बॅलन्स भेटतो आपल्या शोल्डरला. जसं जसं तुमचा डीप होईल तसं तसं तुमचं हे शोल्डर जे आहे ना तिकडं सरकतं. त्याच्यामुळं इथं बॅलन्स ठेवण्यासाठी ना गळा जर डीप असेल तर शोल्डर सुद्धा तुम्हाला छोटं ठेवायचंय. आलं लक्षात? तुम्हाला इथे ही टिप्स फॉलो करायची आहे. मागचा गळा जसा आपण बघितला होता ना 10 10.5 इंचावर आपण इथं मार्क करायचं. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. तर आपण जो काय ब्लाऊज बघतोय ना तो कटोरी ब्लाऊज बघतोय. आता मी हे गोल गळ्याचं मार्क करून घेतलं. तर तुम्ही आवडीनुसार पण गळा इथं घेऊ शकता, जो काही गळा घ्यायचा आहे तो. बघा आता डीप गळा असेल ना तर बरेच वेळेस काय होऊन जातं ना की जसं तुमचा डीप गळा होईल ना तसं तसं हे शोल्डर असं गळा जो आहे ना तो आपला असा पसरतो पाठीमागून. त्याच्यामुळे हे शोल्डर पण आपलं त्या साईडला पसरतं. त्याच्यामुळे शोल्डर ठेवताना थोडंसं व्यवस्थित ठेवा. आणि जी काही मुंढा उंची आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला हा जो आर्महोल आपण इथपर्यंत घेतलेला आहे हा परफेक्ट आहे का 42 साईजचा, तर तो मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. तर ते बघू. आणि जर तो परफेक्ट नाही बसला तर मग काय करायचंय तर ते पण तुम्हाला दाखवते. आता इथं हा मापाचा ब्लाऊज आहे तर मी याचं तुम्हाला आर्महोल कसं मोजायचं ते पण दाखवून देते. तर पाहू शकता ना हा जो ब्लाऊज आहे ना हा 42 साईजचा आहे. 42 साईजचं ब्लाऊज आहे हे. तुम्हाला इथं मी त्याचा आर्महोल मोजून दाखवते. तर हे बघा, ह्या शोल्डर पासून जिथून शोल्डर जॉईंट आहे तिथून तर जिथपर्यंत मोंढ्यातली आपली शेवटची टिप आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं. आता ब्लाऊजचा कलर जो आहे ना तो मेहंदी कलरचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं थोडंसं दिसायला व्यवस्थित स्पष्ट एखाद्या वेळेस दिसणार नाही. तर जो काय हा राऊंड आहे ना तो आपल्याला व्यवस्थित चेक करायचा आहे. बघा जिथून शोल्डर जॉईंट आहे ना तिथून आता हा आर्महोल मी एकदा चेक करते आणि टेप जो आहे ना तो हलक्या हाताने असा फिरवून घेते. आणि जिथपर्यंत आपली शेवटची टिप आली ना ती चेक करायची. तर माझ्या ब्लाऊजची तर पाहू शकता ना तुम्ही 9.5 इंच आलेला आहे. हे बघा 9.5 इंच. आता मी इथं चेक करून बघतीये. जर माझं 9.5 इंच नाही आलं तर मला हा ब्लाऊजचा आर्महोल जे आहे ना ते खाली हे करावं लागेल. तर आपण ते चेक करून घेऊ. बघा इथं तसं तर आपण टिप जी आहे ती बाहेरून आपण मोजलंय तर त्याच्यामुळं थोडंसं साईडनीच मोजू, कारण आपली टिप पण इथं राहणार आहे. म्हणजे माप कोणतंच कमी जास्त होणार नाही. आणि इथं बघा तुम्ही असं हळूहळू ना असं चेक करायचं. हे बघा आता तुम्ही इथं बघू शकता ना आपलं किती आहे, फक्त 1/2 इंच कमी आहे. तर तेवढं तर आपण काय करू शकतो, थोडंसं ब्लाऊज आहे तो ओढून ताडून म्हणजे थोडंसं जी काही ब्लाऊजची बाही आहे ना ती थोडीशी आपण नॉर्मल ओढून पण बसवू शकतो. पण जर जास्त डिफरंट येत असेल ना तुमचा जसं काय 1/2 इंच तर मग तुम्हाला इथं काय करायचं, थोडंसं खाली डाऊन करून घ्यायचं. जेवढं पण तुमचं कमी बसतंय ना तेवढं तुम्हाला इथं खाली डाऊन करायचं आणि हा जो पार्ट आहे ना तो असा खाली वाढवून घ्यायचा आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जर कमी भरत असेल तर वर तुम्हाला इथं घ्यायचंय. म्हणजे काय होतं, आर्महोल परफेक्ट बसलं ना तर तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. ही टिप्स तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही जी मोंढा मोजण्याची पद्धत आहे ना ही खूप सोपी आहे आणि खूप छान पण आहे. बऱ्याच नवीन मैत्रिणींना मोंढ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. तर सगळ्यात पहिला आता मी हे 2 पार्ट वेगळे करून घेते आणि मला ना फ्रंट पार्ट कट करायचा आहे. मग आपण इथं काय करू तर 2 पार्ट वेगळे करते. म्हणजे बॅक पार्ट वेगळा आणि फ्रंट पार्टचं कटिंगसाठी आपण इथं वेगवेगळं करून घेऊ. तर आता मी इथं काय करते, खालचा पार्ट जो आहे ना तो वेगळा ठेवते आणि जो बॅकचा पार्ट आहे तो कट करून घेऊ आपण सगळ्यात पहिलं. आणि इथं जे शोल्डर आहे ना ते तुम्हाला काय करायचं, इकडं गळ्याच्या साईडला थोडंसं तिरकं टिप मारताना जे गळा आहे ना आपला हा असा, तर हा असा लाईन जी आहे ना ती आपल्याला अशी तिरकी जोडायची. तर तुमचं तिथं पण शोल्डर जर उतरण्याचे चान्स असेल ना तर ते सुद्धा कमी होऊन जात्या. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आई मला मोठी साईज कटिंग करायला खूप भीती वाटते आणि मोठी साईज कटिंग करायला आहे ना थोडंसं प्रॉब्लेम पण येतो. तर काही अडचण नाही मैत्रिणी, तुम्ही याच पद्धतीने ना या टिप्स फॉलो करा. तुमचं ब्लाऊज जे आहे ना ते परफेक्ट बसणार आहे. आता बघा मी इथं बॅक पार्ट जो आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेतला. आता याच बॅक पार्टचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे.
तर मी त्याच्यासाठी काय करते, तर सगळ्यात पहिलं हा जो पार्ट आहे ना तो सेम टू सेम आता मी इथं काढून घेते. आणि खालच्या साईडला थोडी जागा ठेवायची आपल्याला खाली, कारण की योगपट्टी आपण लगेच वाढून घेणार आहे याच्यावरती, कारण की परत नंतरून ब्लाऊजवर पण वाढवायची, तर मग आपण अगोदरच पेपरवर वाढवून घेऊ. आणि सेम टू सेम हा पार्ट आहे ना इथं आखून घेऊ. आता तुम्ही बघू शकता ना. आणि जी गळारुंदी आपण घेतली ना ती आपल्याला इथं व्यवस्थित काढून घ्यायची. आता हा बॅक पार्ट थोडा साईडला ठेवून देऊ आपण. आणि जो मोंढ्याचा राऊंड घेतलाय ना तो आता आपल्याला इथं घ्यायचा नाहीये, पण आपण इथं आखून घेतलाय. पण इथं आपल्याला काय करायचंय, आता सेम टू सेम आखून घ्यायचा इथं. तर मग मी काय करते, आता तो कॅन्सल करावा लागेल आपल्याला. परत एकदा चेक करून घेऊ आपण इथं आपलं जे काही शोल्डर घेतलं ते आपलं खाली पण बरोबर आहे का म्हणून. तर बरोबर आहे, तर मग आपण इथं ते हे करून घेतलं, व्यवस्थित लाईन आखून घेतली. आता आतमध्ये काय करायचंय, तुम्ही अर्धा इंचच घ्या. तुम्ही पाऊण इंच पण घेतलं, जर तुमचा खूप डीप गळा आहे तर तुम्ही पाऊण इंच आतमध्ये डाऊन करून घेऊ शकता. आता आपल्याला सगळ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ बनवायचा आहे, तर त्यामुळे इथं काय करायचंय आपल्याला, जर कोणाचा 6 गळा असेल, 7 असेल, 8 असेल, तर तुम्ही नॉर्मली आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं. आणि थोडासा असा खोलगट भाग जो आहे ना तो असा फ्रंटचा काय करायचा, मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी हा आहे ना कट करून टाकते, तो नाही घ्यायचा आपल्याला. आणि हे बघा असा फ्रंटचा मोंढ्याचा राऊंड कट हे करून घ्यायचा. तर बघू शकता ना हा आर्म होल आपण घेतलाय फ्रंटचा, बघा तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही. इथं आपण हा आतमधला आर्म होल काढून घेतला. आता काय करायचंय आपल्याला, सगळ्यात पहिलं पुढचा गळा काढून घेऊ आपण. जी गळा रुंदी इथं घेतली तिथून पुढचा गळा टाकायचा आहे. आता मोठी साईज आहे, 42 साईज आहे. तर बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, जास्त छातीचं ब्लाऊज असल्यामुळे बऱ्याच जणींना छातीमध्ये ब्लाऊज जो आहे ना तो असा इथं कोणाला बीपी शुगरचा प्रॉब्लेम असेल तर इथं छातीमध्ये दाबल्यासारखं होतं. तर मग इथं असं होऊ नये त्याच्यामुळे थोडासा गळा तुम्ही खोल ठेवू शकता, 6.5 इंच असा गळा ठेवू शकता. किंवा तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करशाल त्यावेळेस तुम्ही थोडासा खोल भाग कट करून जो आहे ना इथं पुढचा गळा हा टाकू शकता. तर मी इथं ठेवतानाच आपण काय करायचंय, गळा जो आहे ना तो थोडा 6 किंवा 6.5 ठेवायचा. त्याच्यापेक्षा खाली खोल नाही न्यायचा, तुम्ही तो नंतर न वाढवू शकता जर कोणाला खोल गळा लागत असेल तर. 2.5 इंच गळा रुंदी मी इथं ठेवली. आणि आता घेऊ बॉक्स काढून आपण अशा पद्धतीने. आता हा बॉक्स पण काढून घेतला. आता आपल्याला कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथं काय करू, आपण गोल गळ्याचं मार्किंग करून घेऊ. गोलगळ्याचं मार्क करून घेतलं. आता आपल्याला इथं काय करायचंय, योगपट्टीचं माप टाकायचंय. तर योगपट्टीचं माप टाकताना खालच्या साईडने आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्रा पेपर ठेवायचंय आणि खालच्या साईडने पाऊण इंच वाढवून घ्यायचंय. तर म्हणजे आपल्याला नंतर वाढवण्याचा काही स्थान राहणार नाही. म्हणजे ज्या पण वेळेस आपण योगपट्टी वाढवावं लागते आपल्याला नंतर ना, तर ती वाढवण्याचं ताण इथं ठेवायचा नाहीये. त्याच्यामुळेच मी अगोदरच काय करायचं, पाऊण इंच वाढवून घ्यायचं. आणि जे पाऊण इंच आपण आता खालच्या साईडने वाढवलंय ना, इथूनच वरती त्या पाऊण इंचाच्या लाईनीवरूनच वरच्या साईडला 2.5 इंचावर पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ही आपली योगपट्टी राहणार आहे. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आहे आम्हाला छोटी योगपट्टी घ्यायची आहे, तर छोटी योगपट्टीसाठी तुम्हाला ही ट्रिक्स खूपच छान आहे. डायरेक्ट आपण वाढवून घेतलं आणि या पद्धतीने इथून 2.5 इंच योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं. इथून पाऊण इंचाने आपल्याला शेप द्यायचा आहे. तर या पद्धतीने हा शेप देऊन घेऊ आपण. इथं योगपट्टीचा आकार आहे हा. या योगपट्टीने तुमच्या ब्लाऊजला खूप छान असा लुक पण येऊन जातो. आणि इथं जो आहे ना हा आकार, इथं सुद्धा आपल्याला थोडासा वर अर्धा इंच काय करायचंय, असा आकार जो आहे ना तो छान असा देऊन घ्यायचा. आणि हा भाग वेस्ट काढून टाकायचा, नंतर कट करून टाकायचा. नाही तर मग योगपट्टीला जर ठेवला तर तो काय होतो ना, मग टोक वगैरे निघतं इथं कोपऱ्यामध्ये, तर ते निघू नये म्हणून आपण इथं अगोदरच इथला हा वेस्ट भाग काढून टाकायचा. आता कटोरी किती घ्यायची, 42 साईजला आपण जेवढी पण इथं घडी घेतली ना 42 साईजला 10.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेतलेले, तर आपण 12.5 इंचावर जे काही मार्क केलेलं आहे ते आपल्याला इथं निम्म घ्यायचंय. त्याच्या निम्म घेतल्यानंतर इथं या पद्धतीने हा जो पॉइंट घेतला ना, हा आपला 42 साईजला आपल्याला कटोरी निघलेली. तर ती पाहू शकता तुम्ही इथं किती आहे, तर ती 6.25 इंच आहे. त्याच्यानंतर हा जो आपण फ्रंटचा मोंढ्याचा आकार घेतला, इथून 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आणि गळ्याच्या वरतून 1 इंच पॉइंट घ्यायचा. आता हे 3 पॉइंट भेटल्यानंतर आपला इथं कटोरीचा जो आकार आहे ना तो व्यवस्थित निघतो. तर इथून आता आपल्याला हे बघा, ह्या गळ्याच्या वरती आपण 1 इंच पॉइंट घेतला आणि इथून आता हे जे 3 पॉइंट आपल्याला भेटले ते आपल्याला इथं काय करायचं,
तर या पद्धतीने हलक्या हाताने हा पॉइंट इथं जोडून द्यायचा. इथं ही आपली कटोरी तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं फ्रंटचं मार्किंग करून घेतलं. आता हे आपल्याला काय करायचंय, कटिंग करून घ्यायचंय. हे बघा, व्हिडिओ आवडला ना तुम्हाला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि लाईक केल्याशिवाय तर व्हिडिओला सोडू पण नका, कारण हा व्हिडिओ खूप युजफुल आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर योगपट्टी मी इथं वेगळी करून घेते बघा. हे बघा, हा जो वेस्ट भाग आहे ना तो आपल्याला इथं कसा काढायचा, तर इथं योगपट्टी आपण सरळ ठेवायची आहे, पण जो आपण इथं वर आकार दिला होता ना तो इथं काढून टाकायचा. आणि इथे वेगळा लूक पण येतो. म्हणजे आपल्याला जो गळा आहे तो आपण इथं कट करून टाकू. हे बघा, त्याच्यानंतर ही जी कटोरी आहे ती आपण इथं वेगळी करून घेऊ. आता कोणत्याही पार्टमध्ये काय करायचा बदल ते बघू आपण. तर कोणत्याच पार्टमध्ये आता काहीच बदल नाही करायचा आपल्याला. क्रॉसपट्टी तशीच ठेवायची आहे, योगपट्टी पण तशीच ठेवायची आहे, कारण आपण योगपट्टीमध्ये अगोदरच पाऊण इंच वाढवून घेतलं, त्याच्यामुळे कोणता ताणच ठेवला नाही आपण त्याला. आता फक्त आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी कशी वाढवायची ते मी सांगते तुम्हाला. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला इथे एक वेगळा पेपर घ्यायचा. त्यासाठी मी इथे एक वेगळा पेपर घेते बघा. तर मी हा पेपर घेतला आहे वेगळा. आता ही कटोरी जी आहे ना ती सेम टू सेम आपण इथं सगळ्यात पहिलं काढून घेऊ, किंवा ह्याच कटोरी तुम्ही न हलवता इथं पिन वगैरे लावून ठेवून घेऊ शकता. आणि न काढता इथं ह्या कटोरीत काय बदल करायचा आहे तेवढा बघू फक्त. हे बघा, आता हा जो राऊंड आहे ना हा आपल्याला इथं पाव इंच वाढवायचा आहे, आणि ही जी हुकलूक पट्टी आहे इथं पण पाव इंच वाढवायचं आहे. तर या पद्धतीने इथं वाढवून घ्यायचंय. हे बघा, आणि हा जो राऊंड आहे ना तो या पद्धतीने ठेवायचा. आता ही गोल कटोरी आहे ना ह्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचे, आणि ही जी पट्टी आहे ना इकडून सुद्धा आपल्याला 1.5 इंच वाढवायचे. तर हे 1.5 इंच जे मी वाढवलंय ना हे प्रत्येक साईजला नसतं. तर ही जी साईज असते ना साईजनुसार आपल्याला हे वाढवायला लागतं. तर इथं मधला सेंटर मी काढून घेतलाय बघा. मधला सेंटर काढून घेतल्यानंतर खालच्या साईडनी 1.25 इंचाने आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. आता हे सगळे पॉइंट आपल्याला भेटलेले आहेत, तर आपण हे जोडून घेऊ. हे बघा, तर हे पॉइंट आपल्याला इथं असे जोडून घ्यायचे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आणि नवीन पण असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याला तुम्हाला छान असा आकार द्यायचा आहे, लुक द्यायचा आहे, तर तुम्ही जेवढा भारी आकार द्याल तेवढी तुमची कटोरी गोल आणि मस्त निघणार आहे. तर मग मी इथं बघा या पद्धतीने आकार देऊन घेतला. आता तुम्ही इथं बघू शकता ना किती सुंदर आपली इथं कटोरी. आता ही कटोरी आपण इथं साईडला काढून घेऊ. तर पाहू शकता आपली कटोरी इथं निघलेली आहे. आता ही कटोरी आपल्या काहीच कामाची नाहीये. आता ही कटोरी सगळ्यात पहिलं कट करून घेऊ. तर बघा आपली 42 साईजची कटोरी इथं तयार आहे. ही आपली क्रॉस पट्टी राहणार आहे. तर ती बरोबर आपली याच्यामध्ये येऊन अशी फिट होणार आहे. त्याच्यानंतर ही आपली योगपट्टी राहणार आहे, ही पण इथे व्यवस्थित बसणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बघा हा बॅक पार्ट आहे आपला, आणि बाकीचं बाहीची कटिंग जी आहे ना ती खूप सोपी आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन बाहीचा व्हिडिओ बघा. तुम्हाला कोणती पण साईज असेल तर तुम्ही सहज बाही कटिंग करू शकता. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.